वाढते, स्पार्क पॉवर वाढते, त्याच्यानंतर स्टॅमिना वाढतो, त्याच्यानंतर आपण जर फास्ट पळतो रिटर्न तो म्हणजे क्विक स्पीड असते ना तो एक काय आलं कळलं ना वर्कआउटला सुट्ट्या मारलं कसं होतं. तर तुम्हाला कोणताही पण गोष्ट करायची असली किंवा वर्कआउट करायचा असला त्याला एक प्लॅन असतो. प्लॅन जर असला तर आपली ती गोष्ट बरोबर. हाय गुड मॉर्निंग. आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 301वा दिवस आहे. तर पाऊस लय पडला इकडं, लय चिखल झालेला आहे. आता जायचं कसं, कुलूप लावलेलं आहे, इकडून जाता येत नाही, इकडून जाता येत नाही. चला बघू तरी थोडासा रस्ता निघला तर. चला आलो आतमध्ये. कसं तरी पाऊस लय झाला राव, 4-5 दिवसापासून पाऊस कंटिन्यू चालू आहे. हिवाळा आहे पावसाळा समजत नाही. पाणी बघ पुरं पाणी झालं. रात्री पण पाऊस चालू होता दिवस, आणि आत्ता उघडला, सकाळ उघडला, नाही तर पाऊस चालू आहे. आता पण थोडंसं बुरबुर येऊ राहिली बघा, एक थेंब 2 थेंब. ते बंद केले होते तिकडेच आहे फक्त, आपल्या इकडं लाईट चालू, इकडं तर नाही. तर तुम्हाला कोणताही पण गोष्ट करायची असली किंवा वर्कआउट करायचा असला त्याला एक प्लॅन असतो. प्लॅन जर असला तर आपली ती गोष्ट बरोबर होती. नाही तर एक तुम्हाला उदाहरण देतो. आता आपण ग्राउंडवर आलो, आज काय वर्कआउट करायचा, आजचा काय प्लॅन आहे तो काल रात्रीच रेडी आहे आपला सगळा. त्याच्यामुळं काय होतं, आज आपला वर्कआउट करायला आणि जी गोष्ट करायला ते सोपं जातं. त्याच्यामुळे तुम्ही कोणती पण गोष्ट करा त्याचा आधी प्लॅन पाहिजेत, मग त्याच्यावर डायरेक्ट ॲक्शन घेता येतं आपल्याला. तर तेच लफडं आहे. नाही तर काय आहे, प्लॅन नसतो, काही नसतो, डायरेक्ट यायचं ग्राउंडवर आणि मग विचार करायचा आजचा वर्कआउट काय करायचा काय नाही करायचं हे समजत नाही आपल्याला. त्यासाठी तुम्ही कोणती गोष्ट करा त्याच्या आधी प्लॅन पाहिजेत आपल्याकडं. तर चला, दुसरी गोष्ट म्हणजे एक टाईम पिरियड द्या. ते प्लॅन म्हणजे ते पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप म्हणजे आपण कोणतं पण काम करा तुम्ही, तर त्याला एक टाईम लिमिट द्यायची. 6 महिने, 2 महिने, 4 महिने असं द्यायचं. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक दिवसात टास्क ठरवायचा. आजच्या दिवसात टास्क आहे, उद्याच्या दिवसाचा टास्क आहे. म्हणजे एक दिवसात टास्क ठरवतो. डायरेक्ट तुम्ही बघितलं 4 महिन्याचं टार्गेट कंप्लीट करायचं, ते होतच नाही. तर कारण की ते पर डे तुम्ही परफेक्ट बनवा. 1% वा बेटर होतच चला. तर हळूहळू तुम्हाला 100% बेटर दिसतंच. कारण की डायरेक्टच तुम्ही म्हणलं 365 दिवस करायचं, मग काय होईल, मग काय नाही होणार, मग ते करतच नाही माणूस. आजचा दिवस कसा परफेक्ट बनवायचा ते बघायचं फक्त बस. ह्या गोष्टी छोट्या गोष्टींनी मोठा फरक येत राहतो कधी पण. पण लोक काय करते, छोट्या गोष्टी इग्नोर मारते. एवढ्याशा गोष्टींनी काय होणार आहे, सोडून द्या, प्लॅननी काय होणार. पण आपण म्हणतो ना प्लॅननी काय होणार, छोटीशी गोष्ट आहे, उद्या बघू सकाळी ग्राउंडवर गेल्यावर. पण इथं आल्यावर वर्कआउट काय करायचं हे माहीतच नसतो आपल्याला. त्याच्यामुळे अर्धा टाईमपास होऊन जातो आपला, मूड नसतो, काही नसतो. आधी कोणती पण गोष्ट डोक्यात असती मग आपल्या ॲक्शनमध्ये येते. त्याच्यामुळं आधी माइंडमध्ये सेट करा आपल्याला हे करायचं असं आहेच म्हणून. त्याच्यामुळं मग बरोबर माणूस बॉडी त्याच्यानुसार आपल्याला ॲक्टिव्ह करते आणि पूर्ण रुटीन सेट होतो आपला. नाही इथं आल्यावर म्हणलं ना काहीच होणार नाही. त्याच्यामुळं प्लॅन नक्की करा. तर चला करण येतो आहे. आज अंधारच लय यार आपल्या ग्राउंडवर. शिवर आहे लगातार. असं बसणं लागणार आपलं. काल लेग वर्कआउट मारला तेव्हा पाय जाम आहे थोडेसे काल. का आज तो आपण करणार आहे. आजचा वर्कआउट काय ते बघू.
आता वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करू, जॉगिंग करू. जॉगिंग केली त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण, कारण काल आपण स्क्वॉट मारल्यामुळे पूर्ण पाय जाम झालेले. तर चला पहिले जॉगिंग करू, मग वर्कआउट काय ते बघू. चल. तर जॉगिंग कंप्लीट झाली आपली. आता काय करू, आजचा वर्कआउट आहे आपला स्पीड वर्कआउट. स्पीड वर्कआउट कसा करायचा, तर ते आज मागच्या वेळेस आपण जसं स्पीड वर्कआउट केलं ना, ते 3 स्टेपमध्ये टच करून वापस यायचं, टच करून वापस यायचं, हा वर्कआउट आहे. त्या वर्कआउटने काय होतं, आपल्यामध्ये स्पार्क पॉवर वाढते. त्याच्यानंतर स्टॅमिना वाढतो. त्याच्यानंतर आपण जर फास्ट पळतो, रिटर्न येतो, म्हणजे क्विक स्पीड असते ना, ती एक येते. अजून आपली ब्रिदिंग सिस्टम असते, ब्रिदिंग सिस्टम ओके होती. या 5-6 गोष्टी या आपल्या या स्पीड वर्कआउटने ओके होत्या. रनिंगमध्ये पण एक क्विक निर्णय घेता येतो आपल्याला. हे असं स्पीड वर्कआउट आपल्याला 2-3 प्रकारचे स्पीड वर्कआउट आहे. तो काय आहे, हा आपला ग्राउंड नाही अवेलेबल म्हणून आपण इथं मारतो. नाही तर ग्राउंड असलं ना थोडासा वेगळा पण करता येतो आपल्याला. क्विक लॅडरमध्ये पण एक स्पीड वर्कआउट करता येतो आणि ह्याच्या नॉर्मलमध्ये पण स्पीड वर्कआउट करता येतो. तुमच्या सेशनमध्ये कमीत कमी हप्त्यामधून एकदा स्पीड वर्कआउट तर ठेवा, तर तो तुम्हाला रनिंगमध्ये इम्प्रूव्ह व्हायची मदत करेल. तर चला आता आपले यावेळेस स्पीड वर्कआउटची जागा चेंज आहे. आपण दरवेळेस तिकडे करत होतो, यावेळेस आता ही समोर करायची स्पीड वर्कआउट आपल्याला, कारण की जागा पण प्लेन आहे आणि सरफेस पण थोडंसं लांब आपल्याला किती पण घेता येते. 100 मीटरपर्यंत साफ आहे एकदम. इथं कसं मध्येच थोडासा रस्ता खणलेला आहे, त्यामुळं माती येते आणि दगड आहे. इथं एकदम प्लेन आहे पूर्ण. तुम्हाला दाखवतो बा, इथून इथं पुढं सगळं क्लीन आहे. तर चला स्पीड वर्कआउट करू आपण.
आपले झाले 10 ते 12 सेट कम्प्लीट. हा वर्कआउटने स्टॅमिना वाढतो. स्टॅमिना म्हणजे खतरनाक आहे हे वर्कआउट. ज्या जिगरा असतो तेच करू शकतो वर्कआउट. इकडे बाहेर सुट्ट्या मारायचे कारण आहे बरं. असं सुट्ट्या मारल्या त्यामुळे रनिंग मध्ये एक पण दिवस सुट्टी असली ना मायनस होऊन जातो माणूस. त्यामुळे एक पण दिवस सुट्टी नाही पाहिजे. काय आलं कळलं ना वर्कआउटला सुट्ट्या मारल्या कसं होता. चला आपण इथं कडक सरफेस म्हणून आपण जास्त काही मारलं नाही इव्हेंट वर्कआउट. ओके तर चला आपण आता आपला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. कारण की 10 ते 12 राऊंड मारले आपण इथं स्लो पास. ह्यानी काय स्टॅमिना बिल्डअप होतो आणि लगेच कळतं आपलं किती स्टॅमिना, किती आपण पाण्यात आहे किती नाही. कळलं का रे. पाण्यात मला वाटलं होतं या शब्दानंतर मी मग बरोबर ना पाण्यात किती आपण कळून जातं लगेच. त्याच्यामुळं एक आपलं वाटतं एक सुट्टी पडलीत काय होत नाही. एक सुट्टी सगळ्यात मेन असते माहिती आहे का. एक सुट्टीची 2 सुट्टी होती, 2च्या 4 होत्या. आजारी पडतं माणूस है ना. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय आहे ते बघू. आता काय करू रेग्युलर मध्ये आपलं स्किपिंग मारू. घे स्किपिंग. तर चला स्किपिंग एक्सरसाइज करू. बॅग काऊन आणत नाही तू. आणले हे काय घेतले तुम्ही पण घरी कसं राहिले मला. तर चला नॉर्मल मध्ये आपण स्किपिंग करू. स्वच्छ झालं. रोज येती जाती गाडी घेणार घेतो मला त्याला काय सांगायचं. बघ म्हणतो. तर चला स्किपिंग वर्कआउट कम्प्लीट झाला आपला. तर चला आता रेग्युलर मध्ये आपण सपाटे मारू. स्किपिंग मारलीच पाहिजे स्टॅमिना वाढतो आपला आणि काप्स ओके होते. महापूर धरण भरून खाली बी होऊ राहिलं पाऊस येऊ राहिले तरी आपलं कल सोबत भांडवदार पहिले एक दिवसाचा आता त्या पुढे जायचा विचार चालला. थोडं रिलॅक्स होऊन जातो.
कुणाची पासिंग आहे काय? बाहेरची म्हणलं तो ज्या राज्याचा आहे ना तिथली असून ती. तर मी बी एक गुजरात पासिंगची इंडिका आणली होती आधी 2005-06ची गोष्ट आहे. तिला आधी 10-1 वर्ष आलेले होते ते नंतर 1-2 वर्ष चालवलं तिला. इथं गेलो आरटीओला खर्च तर मला तर चला 1 लाख रुपये सपाटे आपले कम्प्लीट झाले. आजचा वर्कआउट आपण केला स्पीड वर्कआउट. नंतर चालली स्पीड वर्कआउट मध्ये हप्त्यातून एकदा तरी स्पीड वर्कआउट करा तुम्ही. तुमचा स्पार्क, स्टॅमिना, इंडोरन्स याची सगळं चेक होतं. तर चला त्याच्यानंतर आपण रेग्युलर मध्ये स्किपिंग आणि सपाटे मारले. तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तू गडबड 13 लाख रुपये. 13 लाख कॅश देते. त्याला मग मी 16 लाख कॅश घेतली होती. मी दुसरी कॅश मध्ये घेतली. ही 11 लाखात कॅश मध्ये घेतली. कोणतीही जेवढा मोठा डब्बा घेऊन कुठं फिरायला त्याला पार्किंगचे वांदे, लावायचे वांदे, पुसायचे ठेवलेली त्याची किती सीट आहे कॅटेगरी. आता आपण फिरणार एक ना 2 जण, इतकी मोठी गाडीचं काय करणार. ते प्लॅटिना आहे, एक यंग टॉर्क आहे ती. हा. 2च आहे आता. एक विकायची मला आहे. चल नुंजा आहे काय कमीत कमी आपलं तरी सांगायचं नाही. तुम्ही तिथे गाडी चालू केली का माझ्या घरी आरामशीर कळून जाईल. कोणती तुमची कार का? हा. 1500. 1400 cc. 350 cc. हो. एवढं मोठं काय